आज आपण बनवणार आहोत चोकोबार आईस्क्रीम। आणि चोकोबार आईस्क्रीम बनवण्यासाठी मी व्हॅनिला क्रीम तयार करणार आहे। त्याच्यासाठी मी पिठी साखर घेतली आहे 1/4, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धा कप क्रीम घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे। आधी आपण क्रीम घेऊया। त्याच्यामध्ये साखर घेणार आहोत, पिठी साखर। आपण व्हीप करून घेणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत आणि दूधही घालणार आहोत। आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे, म्हणजेच बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे फ्रीजरला लावणार आहोत। त्याच्यासाठी मी आता व्हॅनिला इसेन्स टाकते, त्याच्यात 1 चम्मच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता 2 ते 3 तासासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवते। आपण डार्क चॉकलेट घेतलेला आहे, तो डबल बॉईल करत आहोत। चांगला मेल्ट झालेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि त्याला खाली उतरून व्यवस्थित टेम्परिंग करून घ्यायचे आणि आपण ते आता मोल्डमध्ये घालणार आहोत। चॉकलेट आपला छान मेल्ट झालेला आहे। आपला व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा 3 तास झाले, आता छान सेट झालेलं आहे। आता आपण चॉकलेट आहे ते मोल्डमध्ये टाकून घेऊया। चॉकलेट संपूर्ण मोल्डला व्यवस्थित लागलं पाहिजे। अशा प्रकारे लावून व्यवस्थित चारी बाजूनी लावून तो बाजूचा एक्स्ट्रा चॉकलेट जो असेल तो काढून टाकायचे। अशा पद्धतीने एक्स्ट्रा चॉकलेट काढायचं आहे। असं आपण बाकीच्या मोल्डला संपूर्ण लावून घेणार आहोत चॉकलेट। आपलं चॉकलेट लावून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहोत। अशा प्रकारे सर्व मोल्ड संपूर्ण भरून घेणार आहोत आणि त्याला असं झाकण लावून घेणार आहोत आणि 8 तासासाठी फ्रीजरला सेट करणार आहोत। ते 10 तास झालेले आहेत। आपण फ्रीजरमधून काढलेले आहेत चोकोबारचं सेट काढलेलं आहे। आपण आता साध्या पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे। 10 ते 15 सेकंद आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत आणि नंतर त्याच्यातून बाहेर
15 सेकंद झालेली आहेत. आपण बघूया चोकोबार तयार झालेत की नाही ते. छान आपले चोकोबार तयार झालेले आहेत. असेच आपण बाकीचे पण काढून घेणार आहोत.